नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडुगोज बाय शिवराजमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, सरकारी भरतीचा ओघ हा सुरू झालेला आहे आणि त्याच एक भरतीमधली एक नवीन भरती आज आपण या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करूया. परंतु त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर एडुगोज बाय शिवराज या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ज्याही अपडेट असतील त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला बघू जाहिरात. बघा मित्रांनो, मोटर वाहन अभियोक्ता गट अ अंतर्गत ही पद निघालेलं आहे. पदांची संख्या 6 आहे. शैक्षणिक पात्रता तुमच्याकडे कायद्याची पदवी म्हणजे लॉ पदवीधर असणं गरजेचं आहे. सोबतच वकिलीचा 7 वर्षाचा अनुभव मात्र त्या ठिकाणी त्यांनी मागितलेला आहे. वयमर्यादा वय वर्ष 19 ते 38 हे तुमचं वयोगट असेल. ओबीसी आणि एस-सी-एस-टी करता नियमाप्रमाणे त्या ठिकाणी सवलत असेल. वेतन बघाल 44,900 ते 1,42,400 या दरम्यान तुमचं वेतन या खालील पदाकरता असेल. आता ही जाहिरात निघालेली कशी आहे आणि कुठं ते एकदा बघून घेऊ. मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाअंतर्गत ही जे पद आहे मोटार वाहन अभियोक्ता गट अ अंतर्गत एकूण 6 पदाकरताची जाहिरात आहे. हे आपण या ठिकाणी बघू शकता. एकूण 6 पदं त्या ठिकाणी आहेत. अर्जाची तारीख 20 मार्चपासून सुरू झालेली आहे. 9 एप्रिल ही त्याची शेवटची तारीख असेल. सोबतच तुम्हाला चलान भरण्याची शेवटची तारीख ही 11 एप्रिल असेल आणि चलनाद्वारे तुम्हाला अंतिम दिनांक 13 एप्रिलपर्यंत पूर्ण करायची आहे. आता ही जाहिरात तुम्ही बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण डिटेल्स हे त्यांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. तुमची शैक्षणिक पात्रता वगैरे सगळ्या गोष्टी ह्या त्यांनी जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या आहेत. तर एकदा आपण बघून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात अगोदर वेतन श्रेणी त्यांनी दिली आहे. 44,900 ते 1,42,400 एवढं वेतन असेल. सोबतच तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं. वयोमर्यादा दिलेली आहे 19 ते 38, 1 जुलै 2026 हा कट ऑफ घेऊन. सोबतच शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता. डिग्री तुमच्याकडे असणं गरजेची आहे लॉमध्ये आणि सोबतच तुमचा पजेज अ प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स फॉर मिनिमम पिरियड ऑफ 7 इयर्स ॲज अन ॲडव्होकेट म्हणून तुमचा 7 वर्षाचा अनुभव आणि प्रॅक्टिस तुमची असणं त्या ठिकाणी गरजेची आहे. सोबतच वकिली संदर्भात तुमचं काय प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे हेही त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर बघा, निवड तुमची नियमाप्रमाणे त्या ठिकाणी घेणार आहेत. तुमची अर्जांची संख्या किती असेल त्यानुसार त्यांनी ठरवण्याचा त्या ठिकाणी हे निश्चित केलेलं आहे. सोबतच अर्ज करण्याची पद्धत कशी असेल हेही डिटेल्स त्यांनी त्या ठिकाणी या त्यासोबत दिलेले आहेत. कुठली कागदपत्र अपलोड करायची आहेत, कागदपत्रांची लिस्टसुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. जेव्हाही तुम्हाला ही जाहिरात बघायची असेल, तुम्ही ह्या जाहिरात डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक असेल तिथे जाऊन तुम्ही ही जाहिरात बघू शकाल. अर्ज तुम्हाला ऑनलाईन करायचा आहे. अर्ज शुल्क असेल, खुला प्रवर्ग असेल तर ₹719, मागास प्रवर्ग, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग असतील तर ₹449 तुम्हाला त्या ठिकाणी हे अर्ज शुल्क भरायचे आहेत. पुन्हा एकदा अर्जाची तारीख 20 मार्चपासून सुरू होणार असून 9/4 पर्यंत तिची शेवटची तारीख असेल. निवड तुमची त्या ठिकाणी अर्जाचं स्वरूप कसं असेल त्या पद्धतीनं ते त्यांनी ठरवलेलं असेल. तुमची फीस खुला प्रवर्ग असेल तर 719, एस-सी-एस-टी असतील तर ₹449. अर्ज तुम्हाला mpsconline.gov.in या संकेतस्थळामार्फत तुम्हाला त्या ठिकाणी अप्लिकेशन्स करायची आहेत. तर मित्रांनो, ही होती एक शॉर्ट अपडेट तुमच्याकरता. अपेक्षा करतो व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. आम्ही त्या ठिकाणी इन्स्टावर सुद्धा उपलब्ध आहे. तुम्ही इन्स्टावर सुद्धा आम्हाला फॉलो करू शकता. तेव्हा पुन्हा भेटू लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.